खामगावच्या गजाननने भाडेपट्ट्याने शेती करून घडवला इतिहास. विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातून एक दिलासादायक आणि प्रेरणादायक बातमी समोर आली आहे. खामगाव तालुक्यातील पारखेड या छोट्याशा गावातील 14 वर्षांचा गजानन प्रल्हाद गावंडे हा इयत्ता 9वीत शिकणारा विद्यार्थी आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी बाल शेतकऱ्याच्या रूपात आदर्श ठरत आहे. ज्या बालवयामध्ये विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जात आहेत, त्याच वयामध्ये गजाननला शेती करण्याचा लहानपणापासून हा छंद जडला आहे. त्यामुळे हा छंदच त्याचा आता लाखोच्या कमाईत परावर्तित झाला आहे. अत्यंत अल्पभूधारक कुटुंबातील या मुलाने शाळा सांभाळून भाडेपट्ट्याने शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आई वडील आणि 2 बहिणींच्या साथीने त्याने कांदा, हरभरा, भाजीपाला, तूर, सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले आणि आता यावर्षी गजानन गावंडे या बाल शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतीने हळद लागवडीचा नवा पायंडा निर्माण केला आहे. विदर्भातील शेतकरी सोयाबीन, कापूस, हरभरा, तूर याच पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांची लागवड कमी करून नवीन पीक घेण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. विदर्भात हळद लागवडीचे क्षेत्र कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे लक्ष देऊन चांगले उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न करावे, असा संदेश बाल शेतकरी गजानन प्रल्हाद गावंडे राहणार पारखेड, तालुका खामगाव याने शेतकऱ्यांना दिला आहे. डिजिटल महाभूमीसाठी अनुप गवळी, खामगाव. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव गजानन प्रल्हाद गावंडे आहे. मी पारखेड येथे राहतो. आम्ही आज आमच्या शेतामध्ये हळद लागवड करीत आहे. हळद लागवडीकडे जे आम्हाला हळद लागवडीची जे प्रेरणा मिळाली ती आम्हाला श्री गजानन ॲग्रो आणि दीपक बाप्पू देशमुख शिरसगाव येथील त्यांच्यामुळे मिळाली. त्यांनी आम्हाला बेने मोफत दिले आणि जे गजानन ॲग्रोचे जे औषधी आहेत त्या सर्व आम्हाला म्हणजे चांगले आहेत. त्याचे जे रिझल्ट भेटतात ते बाकी औषधांपेक्षा कधी पण चांगलेच असतात. आणि हळद हे पीक चांगले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नफा सुद्धा चांगला मिळतो, उत्पन्न चांगले मिळते. आणि सोयाबीन, तूर, कपाशी विदर्भातले शेतकरी याच्याचकडे आहेत, पण ते आता पुढे चालून हळदीकडे वळले पाहिजे. हळद, अद्रक यांसारख्या पिकासारखे जर का सोयाबीन, कपाशी, तूर हेच जर का शेतकरी पेरत राहिला तर तो शेतकरी पुढेच जाऊ शकत नाही. जर का आपण दुसऱ्या पिकांकडे वळलो तर आपण पुढे जाऊ शकतो. नोकरीपेक्षा शेतीमध्ये पुढे जाण्याची ताकद सुद्धा आहे, पण ते शेतकऱ्यांना करता येत नाही. ते करता आली पाहिजे. शेतीमध्ये उत्पन्न आहे किंवा त्यांनी सुद्धा हळद लावली पाहिजे. हळदमध्ये उत्पन्न जास्त आहे. आणि जर का आपण जर का पहिले सुद्धा हळद लावत असेल तर त्यांनी 5 एकर 10 एकर असेल तर त्यातली 1 एकर ट्रीटमेंट फक्त गजानन ॲग्रोची करावी, कारण त्यांचे रिझल्ट चांगले आहे. आज त्यांनी दीपक बाप्पू देशमुख यांनी पहिलंच वर्ष असून त्यांनी सर्व महाराष्ट्रातील उत्पन्नाचे रेकॉर्ड तोडले आहे. आणि त्यांनी हळद म्हणजे 25 गुंठ्यामध्ये ओली हळद 170 क्विंटल घेतली आहे.